श्रीराम जय जय राम। गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवितात। एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असे तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐकेना. एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकेना. मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. आता मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का? नाही ना. तर मग गुरु तरी काय करीत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते. म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण तर चांगले शिकले सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर, तरी सुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुने सांगितले लग्न करू नकोस, तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीशी लागत असतो. आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानित असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही. ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देश काल मानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. प्रापंचिक जन विषयाप्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. श्रीराम जय जय राम. श्रीरामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात. सन 1897 सालचा एप्रिल महिना सुरू होता. दुष्काळाचे भयानक स्वरूप संपून लोकांना जरासे स्वस्थ वाटू लागले होते. रामनवमीचा उत्सव नुकताच संपल्यामुळे अजून पुष्कळ मंडळी गोंदावल्यास राहिली होती. एके दिवशी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास श्री महाराज रामासमोर भजन करण्यास उभे राहिले. 10-15 मिनिटात पुष्कळ मंडळी जमली, म्हणून श्री महाराजांनी भजनात निरूपण सांगण्यास आरंभ केला. भजन, थोडे निरूपण असे करता 1-2 तास सहज निघून गेले. मंदिरातील सर्व माणसे, लहान मुले, बायका, म्हातारे लोक सर्वजण श्री महाराजांच्या निरूपण भजनामध्ये अगदी तल्लीन होऊन गेली. इतक्यात श्री महाराज पुढील अभंग घोळून घोळून म्हणू लागले. 53 वर्षे भूमिभार, आता पाहू आपले घर. देह मर्यादा सरली,
मार्गे भक्ती करा भली, तुम्हा सांगितल्या खुणा, विसरू देऊ नका मना. दीनदास आनंदला, राम बोलविता मला. आतापर्यंत भजनामध्ये रंगून गेल्यामुळे स्वतःला विसरलेले सर्व लोक एकदम जागे झाल्यासारखे होऊन अगदी घाबरून गेले. श्री महाराजांनी अभंग संपवला आणि भजन व निरूपण आटोपल्याचे सूचक असे जानकी जीवन स्मरण जय जय राम केले आणि सर्वांना म्हणाले, आज आता मी नैमिषारण्यात जाणार. आपण कसे वागावे हे मी समजावून सांगितलेच आहे. कोणीही रामाला विसरू नये. माझ्या मागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काळ घालवावा. हे ऐकल्याबरोबर सर्व मंडळींमध्ये एकच गोंधळ उडून गेला. पुरुष, स्त्रिया व मुले सगळी रडू लागली. काही लोक तर मोठ्याने आक्रोश करू लागले. काही लोक श्री महाराजांच्या पाया पडून आपण जाऊ नका अशी कळवळून विनंती करू लागले. लहान मुले त्यांना मिठी मारून मोठ्याने रडू लागली. स्त्रिया त्यांच्या पुढे पदर पसरून त्यांना विनवू लागल्या. परंतु श्री महाराज कोणाचेही ऐकेनात. ते म्हणाले, काहीही झाले तरी आज मी गोंदावले सोडणार. मग मात्र सर्वांची खात्री झाली. म्हणून झाडून सर्व लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकी ठेवली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर स्वतः श्री महाराज रामरायाच्या पाया पडण्यास आले. रामाकडे मोठ्या प्रेमाने क्षणभर टक लावून पाहून ते बोलले, रामा, आजवर तुझ्या छायेमध्ये इथे मी वावरलो. तुझ्या संगतीत फारच मोठ्या आनंदात दिवस गेले. आता मला निरोप दे. माझ्या मार्गे या सर्वांना सांभाळ. तुझ्या नामाचे प्रेम त्यांना दे. रामरायाला नमस्कार करून श्री महाराज जेव्हा मंदिराच्या बाहेर पडले तेव्हा सर्व जनसमुदाय त्यांच्या मागे लोटला. अंगात नुसती कफनी, डोक्याला काही नाही व पायांमध्ये खडावा घातलेले असे श्री महाराज रस्त्यावर टांगा उभा होता तेथपर्यंत आले. पुन्हा सर्वांनी त्यांना नमस्कार केला. त्यावेळचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. दुपारची 12 वाजण्याची वेळ होती. म्हाताऱ्यांपासून थेट लहान मुलांपर्यंत कोणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता. ज्यांच्यासाठी सर्व लोक गोंदावल्यास आले ते महाराज पूर्वसूचना न देता एकदम कायमचे जाणेच निघाले. त्यावेळी कोणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडेना. कायमचा चालला या विचाराने असहाय्य आणि दीन होऊन स्फुंदून रडण्यापलीकडे काही करू शकत नव्हता. शेवटी श्री महाराज टांग्यामध्ये बसले व टांगा चालू झाला. खरेच आहे, श्री महाराजांना कोण अडवणार. पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी प्रत्येक जण त्यांच्या दूर दूर जाणाऱ्या मूर्तीकडे पाहत होता. इतक्यात मंदिरामधील एक माणूस हात वर करून टांग्याच्या मार्गे धावत येत असलेला बघितला. म्हणून त्यांनी टांगा थांबविण्यास सांगितले. अर्थात त्याच्या मागोमाग बरीच मंडळी तेथे जमली. टांग्याच्या मागे पळत येण्याचे कारण विचारता तो मनुष्य घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला, महाराज, राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत. हे ऐकून श्री महाराज एकदम उद्गारले, खरंच? आणि टांगा लगेच मंदिराकडे परत वळवला. टांग्यामधून उतरल्यावर श्री महाराजांनी हातपाय धुतले आणि सोवळे नेसून रामापुढे गेले. रामरायाच्या डोळ्यांतून गालावर ओघळलेले पाणी एका मऊ रुमालाने त्यांनी पुसून काढले. तरी पुन्हा अश्रूंची धार येऊ लागली. मग मात्र श्री महाराजांच्या डोळ्यांना टचकन पाणी आले. मी इथून निघून चाललो म्हणून का तू रडतोस? मी जाऊ नये असे तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचे आहे? हा बघ, मी राहिलो. आता तू रडायचा थांब. हे त्यांचे शब्द ऐकल्यावर रामाच्या आणि सीता लक्ष्मणाच्या डोळ्यांतून पाणी येणे बंद झाले. श्री महाराज गोंदावल्यासच राहणार असे समजल्यावर 2-3 तास असलेले उद्विग्नतेचे वातावरण एकदम नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रसन्नता भरून गेली. नंतर श्री महाराज सर्वांना म्हणाले, चला चला, आटपा लवकर, स्नाने करा.
रामाला लवकर नैवेद्य करा आणि हा प्रसंग बाहेर कोणाला कळवू नका. दुसऱ्या दिवशी तीनही मूर्तींना दुधाचा अभिषेक केला, शिवाय पुष्कळ अन्नदान केले. तिसरे दिवशी एकादशी होती म्हणून रात्री श्री महाराज स्वतः भजन करण्यास उभे राहिले. गेले 2-3 दिवस गोंदावल्याचे वातावरण फारच आनंदाचे होते. त्या दिवशी भजनाला इतका विलक्षण रंग चढला की श्री महाराज नाचत नाचत रामरायाच्या समोर गेले. तेव्हा त्यांच्या डोक्यावरील तुरा उडून श्री महाराजांच्या अंगावर येऊन पडला. हे पाहून सर्वांना कौतुक व आश्चर्य वाटले. भजन आटपून आरती झाल्यावर श्री महाराज म्हणाले, चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे. ते कोठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते, त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे. तीत कसलीही भेसळ उपयोगाची नाही. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.